मित्र हो, नमस्कार. आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कसं राजकारण होतं हे सगळा महाराष्ट्र, सगळा देश पाहतो आहे. मुळातच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मरण हे अतिशय वाईट होतं, अवचित होतं, कल्पनेच्या पलीकडचं होतं. पण ते त्यांना आलं. ते आल्यानंतर इतक्या लवकर राजकारणामध्ये इतकी मोठी वादळं येतील, इतके मोठे डावपेच येतील आणि हे सगळे डावपेच, ही सगळी वादळं कोणत्या तरी सत्तेशी, कोणत्या तरी राजकीय इच्छेशी केंद्रित होतील असं सामान्य माणसाला वाटत नव्हतं. सामान्य माणूस घोषणा देत होता, अजितदादा अमर रहे, अजितदादा तुम्ही परत या. सगळा महाराष्ट्र हुंदके देऊन देऊन हे म्हणत होता आणि त्यांना आपल्या हुंदक्याच्या आवाजामुळं राजकीय पडद्यामागं काय हालचाली चाललेल्या आहेत हे लवकर कळत नव्हतं. पहिली हालचाल अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर अतिशय लवकर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदीत एक डायलॉग आहे, चिता की आग ठंडी नहीं हुई और ये करने लगे. हे त्यांच्या बाबतीत तसंच झालं होतं. एवढी घाई कोणत्या कारणासाठी याच्यावर पण चर्चा चालू झाली. मग भाजपमधले नेते म्हणाले, पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली त्यानंतर किती लवकर झालेलं होतं. पण हे उदाहरण इथे गैरलागू आहे. पंतप्रधानपद, मुख्यमंत्रीपद, अजून कोणते तरी महत्त्वाची पदं ही रिकामी राहून चालत नाहीत. ती तातडीनं भरावी लागतात, कारण ते घटनात्मक असतात. इथे उपमुख्यमंत्रीपद हेच घटनात्मक नाही आहे. राजकीय सोय म्हणून अशी उप पदं तयार करतात ज्याचा उल्लेख संविधानामध्ये नाही आहे. मग असं असेल तर हा शपथविधी इतक्या लवकर का झाला? झाला तो झाला. अजितदादांच्याकडचं जे अर्थ खातं होतं ते काय त्यांच्या पत्नींना देण्यात आलं नाही. त्याची पण कारणं वेगळी सांगण्यात आली. ती एक प्रक्रिया असते, अमुक असतं, तमुक असतं, म्हणून ते दिलेलं नाही. पण पुढे देणार आहेत की नाही हे पण कुणाला माहिती नाही. याच काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि अजितदादांनी स्वतः स्थापन केलेलं त्यांच्या नावाने ओळखलं जाणारं राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणाची चर्चा चालू झाली. पण त्या चर्चेला वावच मिळू नये अशा घटना घडत गेल्या. शरद पवारांचा जो गट होता तो असं समजून होता की सगळा महाराष्ट्र दुःखात आहे, आपण याच्यावर नंतर चर्चा करायला पाहिजे. पण तरी चर्चेला तोंड फुटलंच. आणि चित्र असं दिसतंय की विलिनीकरणाला विरोध कुणाचा होतो आहे तर तो दोन पक्षांचा होतो आहे. त्यातही भाजपचा जास्त होतो आहे आणि अजितदादांच्या गटातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांचा पण होतो आहे. विलिनीकरणाच्या मागं काय राजकारण आहे ते पण आता पडद्यावर यायला लागलं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण ही भाजपाला डोकेदुखी होणार आहे, म्हणून भाजपालाच त्याचा आक्षेप आहे आणि पडद्यामागून विरोध पण आहेत आणि भाजपच्या तशा हालचाली पण आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांना असं वाटतं हे जर विलिनीकरण झालं दोन राष्ट्रवादींचं तर त्यात आपलं महत्त्व काय, आपलं स्थान काय, आपण बाजूला टाकले जाऊ आणि पवार फॅमिलीतल्या लोकांच्या हातामध्ये पुन्हा एकदा हा सगळा पक्ष जाईल, आपल्याला काही स्थान राहणार नाही असं त्यांना वाटतं. राजकारणात ते बरोबर पण असेल. हे सगळं चालताना हे ज्या तातडीनं घडत होतं
की अजितदादांच्या निधनाला 2 वर्ष 2 दिवस झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या, तिसऱ्या दिवशी काही गोष्टी घडल्या, चौथ्या दिवशी काही घडल्या, अजून 10वं व्हायचं आहे, 12वं व्हायचं आहे, 13वं व्हायचं आहे. पण ह्या सगळ्या राजकीय घटनांचा आता घटनांना महापूर आलेला आहे. हे सगळं कमी होतं की काय म्हणून दादांच्या निधनाविषयी त्यात मागे कोणत्या तरी गोष्टी असतील का याच्याविषयी पण उघडपणे चर्चा झाली. कुणी सांगितलं की भाजपचा ह्याच्यामागे हात असायला पाहिजे, कारण दादांच्याकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होते. कुणी सांगितलं की दादांच्या विमानामध्ये 6 लोक प्रवास करत होते असं जाहीर झालं, पण डेड बॉडी 5च का? हेलिकॉप्टरच्या आगीमध्ये जर 5ही देह जळून खाक झाले असतील तर त्या हेलिकॉप्टरमध्ये असलेले फायली, त्यातले कागदं हे का जळाले नाहीत? अजूनही काय काय अशा शंका उपस्थित केल्या जातील. त्याची चौकशी होईल. चौकशी व्हायला पण पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो राजकारणाचा. राजकारणामध्ये ह्या 2 पक्षांचं विलीन होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने आणि BJPने अशी खेळी केली की एका रात्रीत अजितदादांच्याकडे पक्षाचं जेवढं वैभव होतं, पक्षाचं जेवढं सामर्थ्य होतं, ते सगळंच्या सगळं सुनेत्रा पवारांना द्यायला सुरुवात केली. मागणी पण व्हायला लागली पक्षाचा, त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला पाहिजेत, त्यांच्याच हातात राज्याचा पक्ष पाहिजे, त्यांच्याच हातात निर्णयाचे अधिकार पाहिजेत, त्या म्हणतील ती पूर्व दिशा, अशी मागणी करणारे लोकसुद्धा पुढे आले. पण इथे विवेक कुणीच पाळत नाही. का हा प्रश्न कुणीच विचारत नाही आणि भारतीय राजकारणात तो कधी विचारला पण जात नाही. ही जे राजकारणात नवी पिढी येणार आहे, हा जो नेत्याच्या निधनाबद्दल शोकाकुल झालेला समाज आहे, त्या समाजाला हे एकदा कधीतरी कळलं की काय घडलं, काय घडत आहे, काय घडू पाहणार आहे आणि हे दादांच्या निधनानंतरच इतक्या जलद गतीनं का घडतं आहे, हे आज ना उद्या त्याला कळेल. ज्या क्षणाला त्याला कळेल तेव्हा या राजकीय डावपेचांवरचा, राजकीय हालचालींवरचा त्याचा विश्वास पण कमी व्हायला लागेल. इथे कोणीच अशी मागणी केलेली नाही आहे की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री का करता, कोणाचाच विरोध नाही आहे. पण ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे त्या पद्धतीविषयी आता शंका उपस्थित केल्या जात आहेत, काही आक्षेप घेतले जात आहेत आणि त्याची उत्तरं तरी आज कोणाकडे नाही आहेत. 2 राष्ट्रवादींचं विलीकरण झालं की सगळ्यात मोठं नुकसान भाजपचं होणार आहे. कारण विलिनीकरणानंतर जो पक्ष तयार होईल राष्ट्रवादी या नावानेच, तो पक्ष भाजपचा मित्र असेल की शत्रू असेल, त्या पक्षातले खासदार आमदार BJPच्या बाजूने राहतील की विरोधात उभा राहतील. जर विरोधात गेले तर दिल्लीतल्या दादांच्या खासदारांचा जो मोदींना पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्याचं काय होईल? इथे BJP हा एकूण मोठा पक्ष झालेला आहे, त्याचं कारण त्याचे लोक निवडून आलेत असं नाही आहे. एकनाथ शिंदे त्याच्यामध्ये आहेत, अजितदादा त्याच्यामध्ये होते, म्हणून हा मोठा पक्ष झालेला आहे. हे सगळे जे विषय आहेत हे भाजपाला त्रासदायक आहेत. म्हणून भाजप पडद्यामागे राहून हे विलिनीकरण कसं होणार नाही याची व्यूहनीती आखतो आहे आणि दुर्दैवानं त्याला त्याच्यामध्ये यश पण येत आहे. हे विलिनीकरण व्हावं असं शरद पवारांची पण इच्छा होती, अजितदादांची पण इच्छा होती. ते आज ना उद्या होणारच होतं, त्याची तारीख ठरलेली होती. हे सगळं जरी झालं तरी BJP या विलिनीकरणाला हिरवा कंदील दाखवणार नाही आणि तसं ते होण्याचा प्रयत्न केला तर तो काय शांत बसणार नाही, कारण हे विलिनीकरण भाजपच्या पत्त्यावर पडणारं नाही आहे. आता शरद पवारांचा जो गट आहे त्याचं पण नुकसान होणार आहे विलिनीकरण झालं नाही तर, कारण हा गट छोटा छोटा होत चाललेला आहे. रोज या गटातले, या पक्षातले लोक दुसऱ्या पक्षामध्ये जातात, कोणी BJPमध्ये जातं, कोण राष्ट्रवादीमध्ये जातं, कोण अजितदादांच्या गटामध्ये जातं. हा पक्ष खिळखिळा व्हायला लागलेला आहे. सत्ता पण या पक्षाच्या हातात राहिले नाहीत,
मोठे कार्यकर्ते पण ह्या पक्षाच्या हातात राहिले नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला यश चांगले मिळालं नाही, विधानसभेलासुद्धा चांगलं मिळालं नाही. हे जर टाळायचं असेल भविष्यामध्ये तर झालं गेलं विसरून जाऊन विलिनीकरण होणं हे पवार कुटुंबाच्या दृष्टीनेही आवश्यक होतं, त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं आवश्यक होतं. पण ते घडेल की नाही हे येणारा काळच सांगणार आहे. तूर्त एकच प्रश्न शिल्लक राहतो की एका मोठ्या नेत्याच्या निधनानंतर असं विवेकहीन राजकारण करायचं का, नैतिकता नसलेलं राजकारण करायचं का, आणि कोणता संदेश समाजाला द्यायचा हा प्रश्न उपस्थितच राहतो. त्याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे असं वाटतं. धन्यवाद.